सांग मला आई पण दिसतं थोडंसं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या शिमगोत्सव सिरीजच्या या तिसऱ्या भागात. आधीच्या भागात तुम्ही पाहिलं असेल, आम्ही मामाच्या गावचा पालखी सोहळा कव्हर केला होता. आता या भागात मी आमच्या गावचा पालखी सोहळा कव्हर करणार आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आम्ही दुसऱ्या गावातून पालखी कशी आणतो आणि संपूर्ण पालखी सोहळा कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या गावी आलो आहे, म्हणजे पप्पांच्या गावी. इथे सुद्धा तीच पालखी येते जी मामाकडे येते, पण इथे आम्हाला पालखी घ्यायसाठी जंगलातून जावं लागतं दुसऱ्या गावात आणि तिथून पालखी घेऊन यावं लागतं. एक ट्रेकच होऊन जातो जेव्हा आम्ही पालखी आणायला जातो. आता चाललो आम्ही रानातून पालखी घ्यायला. पुढचे फोटेज तुम्हाला दाखवतो. बाजूबाजूला पूर्ण जंगल आहे. मित्रांनो, एवढा मोठा ट्रेक करून आम्ही वरती आलो शेवटी पालखी घ्यायला. ते खाली समोर दिसते ते आमचं गाव आहे आणि ते पूर्ण एवढं ट्रेक करून आम्हाला वरती पालखी घ्यायला यावं लागतं. ही सगळी मंडळी येतात हळूहळू. गेल्यानंतर मंडळी इथे वरती सुद्धा एक गाव आहे खूप डोंगरामध्ये. त्या गावानंतर पालखी आमच्याकडे दिली जाते आणि ती पालखी आम्ही रानातून घेऊन आमच्या गावात जातो. मस्के कोण? शेवटी इतका ट्रेक करून आम्ही वरती आलो आहे आणि यावरती सुद्धा एक गाव आहे मस्के कोण. पूर्ण 13 वाडींचं एक ग्रामपंचायत आहे आमचं आणि त्या ग्रामपंचायतीत फक्त आमच्याच गावाला इतकी सेवा करण्याची संधी मिळते तेव्हाची. या रानातून पालखी घेऊन जातो आम्ही पूर्ण रानातून खाली. तिकडे तुम्हाला जर दिसत असेल थोडंसं तर तिथे खाली गाव आहे आणि पूर्ण रानातून पालखी घेऊन जावी लागते आम्हाला. पुढे मी दाखवेनच कशी आम्ही पालखी घेऊन जातो. तर इतक्या डोंगरावरती हे गाव आहे मस्के कोण ग्रामस्थ मंडळ आणि हे कुलदेवताचा फोटो आहे आमच्या. मंडळी पालखी नाचत आहे त्यांच्या गावात. त्यांची पालखी नाचून दिल्यावरती आमच्या ग्रामस्थाकडे सुपूर्द करतील. बघूया. पालखी घेऊन आलेत समोरच्या गावात. नाचून झाल्यावरती पालखी आमच्याकडे सुपूर्द केली जाईल. गावाच्या सीमेवरती पालखी सुपूर्द. हाय यूट्यूब आहे त्याचा, थांब दिसेल तुला. हाय 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 अच्छा आम्ही पण दिसतो थोडंसं. बस का फोटो इथली पालखी. हॅलो
बरं घेणार आहे ना रजोच्या वाडे बसला इतना काय इतना तर मेन आहे ही अशी पालखी आम्हाला आणायला लागते. सांग मला पाय पड पाय पड पाय चप्पल घ्यायची कोण आहे हो. समोर मस्त सनसेट होतोय. समोर आमचं गाव आहे आणि या वाटेने पालखी घेऊन जायची आहे. खाली पालखी खाली वाडे आवाज बघा त्यांचा काहीतरी शिका गावाच्या सीमेवरती पालखी थांबले. इकडे खालीच आहे म्हणजे आला दिसला नाही. संध्याकाळ होत आली. गावात जाऊन पालखी घेऊन नाचवते. गावाच्या वेशीवरती सगळे ग्रामस्थ वाट बघतात आणि आता पालखी गेली. फायनली गावात आली पालखी. इथे गावाच्या वेशीवरती मित्रांनो पालखी आली आहे. इथे थोडा वेळ पालखी नाचवली जाईल. त्यानंतर मंदिरात पालखी घेऊन थोड्या वेळाने घरा घेण्यास सुरुवात होईल.
कशाला हा गावातील होळीचा माळ आहे मित्रांनो. होळीच्या माळावरती पालखी आली की आधी होळीच्या भोवती 5 बोरी फिरवली जाते, नंतर इथे पालखी नाचवली जाते. तर आता जवळजवळ मित्रांनो आमच्या गावातील शिमगोत्सव संपत आला आहे. ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.